त्याच्यानंतर कचरा चढायला पण नाही टिटवाळ्यापर्यंत तर कल्याणपासून जवळच असलेल्या आटगावला आम्ही फिरायला गेलो आणि तिथे हिडन विलेज म्हणून एक रिसॉर्ट आहे. तर तिथे राहण्याची खाण्याची व्यवस्थित सोय होते. तर फॅमिलीसाठी वगैरे 1 डे ट्रिप किंवा 2 डेज ट्रिपसाठी जवळच लोकेशन छान आहे. तर तिकडे आम्ही गेलो होतो. 2 दिवसाची सुट्टी होती आणि पार्थलाही सुट्टी चालू झाली होती स्कूलला, त्यामुळे इकडे आलो. तर इथे त्यांनी एंट्रन्सलाच हे बर्ड्स आणि जे आहे प्राणी काही ठेवलेले आहेत समोर दिसतात. तर खूप छान वाटतं ते बघताना. आणि त्या हिडन विलेजमध्ये असे कॉटेजेस वगैरे आहेत आणि ते कॉटेजेस आपण आपल्या फॅमिलीसाठी वगैरे बुक करतो. कोण आहे? डकू आहे डकू. अरे मेरे पास आ जाना. हां. तू कसे बोलतो? काय बोलतात रे ते? काकू काकू. काय बोलतात ते? सगळीकडे डकू आहेत, तिकडे पण आहे. आले रे पार्थ तुझ्याकडे. बघ काय नाही करत ते, काय नाही करत. मी आहे पुढे. चल गेले परत. बघ तू तोच मारतात का हे? बघ कसं चालत होतं. त्यांना त्रास न द्यायचा, मग ते आपल्याला त्रास न देणार. नाही ते त्रास देत. त्यांना ते विचारायला लागायचं काहीतरी, त्यांना खाऊ पाहिजे ना म्हणून. हे बघ एवढं मोठं. अरे छोटो आहे तो, एवढा मोठा नाही आहे तलाव. इथे छान बसायला पण जागा आहे. हाच तो शॉट ना आपण बघितला होता तो. हाच आहे ना. कुठे गेले ते पाण्याचं? ते कुठे गेले? त्या क्युपिड हाऊस असं लिहिलंय. रिमूव्ह युअर शूज हिअर. हिअर हिअर व्हेरी गुड. पार्थो इकडे शूज काढा. पहिले हे कर आणि मग पूर्ण वेळ बघ. छान वाटतं, संध्याकाळी मस्त वाटतं. शूज ठेवले तू? सॉक्स आतमध्ये काढते. शूज ठेव. हां आले, तुझ्यासाठी जागा ठेवले तिथे. बरं वाटलं जरा गार. ओके इकडे पण आहे. Come and see your partner. Wow!
छान वाटतं. फ्रीज, वॉशरूम. Remove your socks first. Go and remove. हे चालू आहे का फ्रीज? हो. अच्छा, इकडे पण आहे का? आणि पाणी गरम करण्यासाठी काय नाही. हे यूज करू शकतो ना, इन्क्लुडेड आहे. वरती काचे. आणि एक विचारायचं होतं की हे व्हीलिंग ट्रॅक असतं, ट्रेक असतं. तर ही रूम आहे. इथे त्यांनी अशी वारली प्रिंट छानपैकी केली आहे. क्युपिड हाऊस म्हणून एक आहे. इकडे बाहेर बसायला आहे, 2 चेअर्स वगैरे. इकडे झोपाळा आहे, इथे पार झोका घेतोय. आणि त्यानंतर इकडे रूम आहे, इथे चार्जिंगसाठी प्लग्स आहेत. इथे बेड, नंतर या साईडला ए सी रूम असेल तर ए सी रूम. इकडे छोटासा फ्रीज पण आहे. आणि हे आहे मिरर. त्यानंतर इथे छोटीशी एक पेंटिंग पण लावलेली आहे त्यांनी. एक छोटा फ्रीज दिला आहे, तर याच्यामध्ये मी एक बॉटल ठेवलेली आहे. ओके. इथे त्यांनी एक टेबल दिला आहे. इथे सोफा आहे, इकडे टी व्ही वगैरे आहे. इकडे वॉशरूम आहे, बेसिन आहे. आणि या साईडला मग अशी तुम्हाला दाखवलं आहे बाथरूमचं हे शॉवर वगैरे. एक्झॉस्ट लावून ठेवलं आहे त्यांनी. इकडे वॉशरूमच्या आतमध्ये हे एक आहे. आणखीन एक त्यांनी हो इकडे एक असं आहे. या साईडला बाथटब दिलेला आहे. बाथटबमध्ये गरम पाणी वगैरे त्यांनी सगळं सांगितलं आहे. इकडे वॉश बेसिन आहे. इकडे कॉफी पण चालेल, चहा पण. आणि चहा कॉफीसाठी त्यांनी गरम पाण्याचं काय दिलं दाखवलं होतं. कॉफी मेकर. कॉफी मेकर. हां, 5 चहा पिणार आहे. चहा पिणार आहे का कॉफी पिणार आहे? एकच सांग, म्हणजे 10 वेळा. ठीक आहे. तर अशी रूम आहे छानपैकी मस्त रूमची. आणि इथलं टायमिंग सकाळी 9 ते 11 नाश्ता आहे, दुपारी 1 ते 2:30 वाजेपर्यंत. ते 11 नाश्ता, दुपारी 1 ते 2:30 वाजेपर्यंत लंच ब्रेक. त्यानंतर संध्याकाळी कितीचं सांगितलं, तुला मजा बघायची का? 6 वाजता ते का इकडे त्यांच्या विलेजमध्ये घेऊन जातात फिरण्यासाठी. म्हणजे असं फिरण्याचं ठिकाण आहे तिकडे. आणि तिकडे फिरून आल्यानंतर मग रात्री 9 वाजता लंचचं हे टायमिंग असतं. तर त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं आहे. आता वाजलेत 1 वाजता इकडे पोचलो आहे. थोड्या वेळाने तिकडे जाऊ लंचसाठी. लंच घेऊन त्यानंतर मग स्विमिंगच्या याच्यामध्ये पण जाणार आहे, तर ते नंतर दाखवतो. तसंच आहे. आम्ही इन्स्टंट कॉफी नाही, चहा पितोय ना. बसूया आपण तर जरा इथे बसून पिऊया. इथे ये खाली, म्हणजे तुला खोकला नाही लागणार. ते नीट तोंडापर्यंत टाक. हां बस. जास्त गरम आहे पार, थोड्या वेळी थंड होऊ दे ते. डीप वाली चहा, ती आपल्या चहासारखी एवढी हे नाही, पण ठीक लागते ना. चिअर्स, पार चिअर्स. आपण संध्याकाळची कॉफी तिकडे पिऊ बाहेर. तिकडे त्या साईडला ते रूम्स आहेत आणि इकडून आम्ही आता वरती आलोय. बघू आता या साईडला काय आहे ते. हे तलाव आहे छोटंसं. इथून दिसतं की नाही माहीत नाही. इथे एक छोटं तलाव आहे. ओके. साईडला त्यांनी असं लाकडाचे जिने बनवलेत. या जिन्यांवरून इकडे
मुलांना खेळण्यासाठी. हां, हे लहान मुलांना खेळण्यासाठी झोका, घसरगुंडी, सीसॉ हे सगळं एका साईडला आहे. वाळू गेली ना आता पायामध्ये. मग आता आपण काय बघायला चाललोय पार्थू? बर्ड्स. ओके. काही वेळा कंपनीकडूनच फॅमिलीसाठी जे आहे स्पॉन्सर केले जातात की 1-2 ट्रिप आपण अरेंज करू शकतो. इथे बऱ्याचशा फॅमिलीज आल्या होत्या. तर इथे पावसाळ्यामध्ये वातावरण खूप चांगलं असेल आणि आता जे आहे आम्ही इथे गेम झोनच्या एरियामध्ये आहे. इथे जे दिसते ते स्नूकर प्लस टेबल टेनिस आणि कॅरमसारखे वेगवेगळे गेमचे सेटअप होते. तर खूप छान वाटत होतं तिथे. हा गेम कसा खेळायचा असतो काय माहिती. फुटबॉलचं आहे ना हे, पण बॉल वगैरे इथून टाकतात का? अरे गेला 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 पण तो व्हाईट वाला गेला. बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, कॅरम आहे. कॅरमचं इकडं केलं. तुझं सेट झाला का कॅरम पार? मग सेट कर, बघू कसं खेळतो ते, दाखव मला जरा. थांब तुला मध्ये लावून देऊ का? हां, असं खेळायचं असतं का? मला येतच नाही. अरे मस्त शॉट. वा, तू खेळ तुला. हा मी खेळते. थाळीमध्ये फिश, अंडा करी, सॅलडमध्ये कॅरेट, दुसरं काय होतं? काकडी, भाकरी, चपाती, भात, भाजी. नॉनव्हेज व्हेज दोन्ही पण. बसण्याचं ठिकाण छान आहे पण. तर आता दुपारचे वाजले 3 आणि आता आम्ही जेवण करून आलो, थोडंसं आराम केला आणि आता आम्ही चाललो आहे थोडंसं स्विमिंग पूल आहे इथे छोटासा, तिथे चाललो आहे. तर स्विमिंग पूलमध्ये पार्थला घेऊन जायचं आहे. तर आता दुपारी वाजले 3 आणि आम्ही जेवून आल्यानंतर थोडा वेळ आराम केला. आराम करून झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे. इथे छोटासा एक स्विमिंग पूल आहे, तर ते स्विमिंग पूलमध्ये थोडा वेळ जाणार आहे आणि त्यानंतर मग इथले हिडन विलेजचे जे लोक आहेत तर ते त्यापैकी गाईड प्रत्येकाला असं नेमून देतात आणि इथे या एरियामध्ये त्यांचे जे बघण्यासारखे ठिकाणं आहेत तिथे जाऊन यायचं आहे. तर त्याचाही व्हिडिओ हे करेन, अटॅच करेन. तर इथे आल्यानंतर खूप छान वाटलं आणि पारची पण सुट्टी आहे आणि आम्हाला दोघांना पण 2 दिवस सुट्टी घेतली. आम्ही त्याला घेऊन बाहेर फिरायला आलो, तर खूप छान वाटतं आहे आणि इथलं वातावरण पण मस्त आहे. इथे जेवणाची वगैरे चांगली व्यवस्था आहे, नाश्ता वगैरे चहा पाणी जे काय असेल ते व्यवस्थित आहे. त्यामुळे इथे भारी वाटते आणि मुंबईपासून जवळच आहे. त्यामुळे तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं आणि हिडन विलेज तर बघितलं. आम्ही पण गुगलवरती सर्च करूनच वेगवेगळे रिसॉर्ट वगैरे बघत होतो. त्यामध्ये हे याचे जे हिडन विलेजचे आहे ते रिव्ह्यू वगैरे चांगले होते, ते बघूनच आम्ही इकडे आलो आणि ते जेवणाची क्वालिटी आणि अरे माझा मोबाईल नाही आणला फुल पडायला. कुणाचा?
माझा तुला बोल ना चार्जिंगला लावला आणला त्याच्यात काढणार व्हिडिओ क्लॅरिटी चांगली येते ना. मोठा आहे ना हा, या साईडला कमी हे आहे खोल, तिकडे एकदम जास्त खोल आहे. टाइमलॅप्स घ्यायला आणायला पाहिजे तर काहीतरी. साधारणतः जिकडे स्विमिंग पूल वगैरे जे काय असतं तिथे क्लोरिनेटेड वॉटर असतं, पण त्यांनी सांगितलं की इथे हे आपलं इथे नॅचरल जे वॉटर आहे ते जवळच नदी आहे, त्यामुळे ते जास्त करून नॅचरल वॉटरचंच हे करतात, क्लोरिनेटेड वॉटर ठेवत नाहीत. तर इथे छान वाटत होतं, एकदम थंड पाणी. हा पूर्ण पूल एरिया आहे, नॅचरल वॉटर आहे, झाड आहेत बाजूला, पूर्ण छान वाटतं. त्यानंतर आम्ही संध्याकाळी नाश्ता वगैरे केला, भेळ होती नाश्त्यामध्ये आणि ब्रेड बटर वगैरे होतं आणि चहा कॉफी जे काय असेल ते होतं. तर नाश्ता केल्यानंतर मग ते एका गावच्या इथे जवळच एक पॉईंट होता, तिथे फिरायला घेऊन जाणार होते. तर इथे जे त्यांनी डेकोरेट वगैरे केलं होतं ते साधारण त्यांनी थीम ही विलेजसारखी ठेवली होती, म्हणजे वारली प्रिंट वगैरे आणि झाडं वगैरे त्यांनी खूप छान मेंटेन केली होती, त्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न वाटत होतं. सकाळी पण खूप सुंदर पक्ष्यांचं किलबिलाट वगैरे जसं आपल्या गावाला असतं तसंच छान वाटत होतं. नवीन एक एक्सपिरियन्स आला आणि खूप मस्त वाटलं इथे आल्यानंतर. तेव्हा कशा बघते त्यांना आवडतं म्हणून. शामरुग आहे ते. तर आता आम्ही आहे गेम झोनच्या एरियामध्ये. संध्याकाळचं चहा नाश्त्याचं झालेला आहे, चहा नाश्ता करून झाला आहे आणि आता ते जरा किती हिडन विलेजच्या एरियामध्येच फिरायला नेणार आहेत ना. हां, तर 15 मिनटाचा इथे ते लोक फिरवतात. मी बघतोय. त्या फोटोमधून पण कळत नव्हतं ना, असं वाटत होतं एकदम आतमध्ये. इथून आतमध्ये लगेच गावं चालू झाली ना. पेट्रोल पंप एकदम जवळ लागूनच आहे, गाडी येऊन आला तर काही प्रॉब्लेम नाही रे. जवळच जे धरण होतं त्या धरणाजवळ मग संध्याकाळी 5:30 वाजता 5:30-6च्या दरम्यान 15 ते 20 मिनटाच्या वॉकिंगवरती ते धरण आहे. तर तिथे ते लोक घेऊन जातात आणि गावागावातूनच रस्ता जातो, जवळच पायवाट वगैरे अशातून ते धरणाजवळ नेतात आणि तिथे गेल्यानंतर खूप सुंदर असं छान वाटतं. संध्याकाळचं सनसेट बघताना वगैरे खूप शांत असं वातावरण आणि भारी वाटत होतं. मासे पकडून घेऊन गेलेले वाटतं सोबत, आता गेले ते. छान वाटले ना. सनसेट बघायला मिळतं.
त्यांच्या ब्रिस्ट वॉकिंगच्या सेशनमध्ये म्हणजे 15 मिनटं वॉकच्या सेशनमध्ये आम्ही आलो आहे तलावाकडे. आहे हे शी फार तिथे माती लागेल सगळं आणि ते पाणी दिसतंय एवढं बरं. सनसेट होताना आणखीन चांगलं वाटेल ना. फार तिकडे नको जाऊच. चालत चालत धरणावरून चालत आलो. आता संध्याकाळचं वॉकिंग झालेलं आहे आमचं. आता परत आम्ही तिकडे हॉटेलच्या तिकडे चाललो आहे. जरा असं हे आहे ना. ते सगळं क्युपिड माहिती आहे त्यांना सगळ्यांना. ओके चल पार तुला काही खाऊ हवं असेल तर घ्या. काय पाहिजे तुला खाऊ? चिप्स वगैरे सोनू काय पाहिजे? चिप्स नको ग, खोकला येतो त्याला. हा मग नको. काय खाणार आहेस? चॉकलेट. रात्रीची वेळ आहे. जेवण वगैरे झालंय. आता आम्ही तिकडे जेवणाच्या काउंटरच्या इथे होतो. हे बघताय तर त्यांनी झाडांना वगैरे आता संध्याकाळ लाईट वगैरे लावले. खूप छान वाटतं इथे. जेवण करून झालेलं आहे. आता रूमवरती चाललो आहे. रात्रीची वेळ तर लाईट वगैरे लावले छान इकडे. एक दिवसाची ट्रिप संपलेली आहे आणि आमच्या बॅगा रेडी आहेत. ओव्हर नाही 24 आवर्स ना. काल आलो यावेळेला नाही, सकाळी 11 वाजता वगैरे. आणि आता निघालो आहे. बाय बाय क्युपिड हाऊस. मस्त वाटलं ना. पार्थू कसं वाटलं तुला? पार्थने खूप एन्जॉय केलं. हे बघा इथे भारी वाटतं. दुसरेवाले हाऊसेस पण आहे तिकडं. इथे बसण्यासाठी पण केलं. ते पाण्याचा आवाज यायला लागला आता. स्विमिंग पूल भरत असतं. हां बरोबर. चालू केलं चांगलं आहे त्यांनी. हो सर्क्युलेशन चालू केलं म्हणून आवाज. हो आवाज येतो. त्याच्या इथे दिसलं ना पाणी येते ते. हा हे पण छान आहे घर. वारली पेंटने एकदम लुक आलाय. हा प्रत्येक घराला वेगवेगळं नाव आहे ना. वाव. इथे एक फोटो काढताय का? मस्त केलंय. ब्ल्यू बर्ड आहे सोन. ते ब्ल्यू आणि ग्रीन वाले याच्यामध्ये दिसत नाही पण छान वाटतं ना. व्हाईट पण आहे. हा रे हा.
हा काय ओके ओके इकडचा मोठा आहे, हा छोटा आहे. हे बघा इथे पण आहे घराचं मस्त दिसते. दिसणार होतो ते छोटा दिसला तो बस समजा. इथून ही नदी जेव्हा वाहत असेल पावसाळ्यात तेव्हा खूप सुंदर वाटतं. थोडं थोडं पाणी येते ना. हा इथे साठलंय पाणी ते. एवढं चालेल. हा पाणी येतंय तिथे बघ त्यांनी पाईप टाकलाय. ते काय पाणी माहिती का, इकडचंच पाणी तिकडेच फिरून परत इथेच येतं. कळलं? ओके ओके चल. चल बाबू चल पार तू. हा बेलाच आहे. वा हा बेलाचं झाड त्याने स्पेशल असं लावलेत. हे पण छान वाटते ना. हा गल्ली गल्लीतून जायला छान वाटतंय. हे सर्वात छोटे वाले. ओके भालीले इकडे पण आलो आपण. इथे बघितलं कुठे आलो. दुसऱ्या रोडने आलो ना. दुसऱ्या रस्त्याने आलो. मग काय आहे हा. ओके 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 बस सांग ना तू. मला येत नाही मम्माला. आम्हाला दाखव. अरे हा रे पार्थिवने दाखवलंय मला आधी. बघू वा. अरे वर्षातून असं 1-2 दिवस आपण बाहेर फिरून आल्यावर ते खूप छान वाटतं. रोजच आपण किचनमध्ये ऑफिसमध्ये या कामांमध्ये गुंतलेले असतो. तर अशा वेळेस वर्षातून 1-2 दिवस तरी आपल्याला जे मोकळे मिळतात त्यामध्ये असं फॅमिलीसोबत एन्जॉय करायला सगळ्यांनाच खूप आवडतं. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.